का हा प्रश्न खऱ्या अर्थानं आहे. परंतु जी ऑफर होती ती स्पष्ट होती की पवार साहेबांना पराजय जवळ दिसल्यामुळे त्यांना सोबत घ्यायची. पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीनं राज्यातील प्रचाराची रणधुमाळी गाजवली त्यातून स्पष्ट आहे की आता महाराष्ट्र देश, कालच राहुलजींनी आप लिखे रखो जो 4 जून 2024 नंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर दिसणार नाही हे अनेकांचं भागीदार आहे. आणि यूपीमध्ये सुद्धा किमान 45 ते 50 जागा इंडिया आघाडी जिंकत आहे. आणि देशातलं चित्र बदललेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना ऑफर देऊन गुंजारण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण ज्या पद्धतीनं ही यांचं पक्ष पळून, चिन्ह पळवून, पक्ष पळवून जो धिंगाणा भारतीय जनता पक्षाने घातला त्याला हे बळी पडणार नाही आणि हे होणं शक्य नाही. आणि मोदींचं जाणं हे ठरलेलं आहे. तो पार्लमेंटच्या सभेमध्ये अजित पवारांनी एक विधान केलेलं आहे की माझ्या नादी लागू नको ह्याची पक्की आहे, येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंकेंचा बंदोबस्त करणार अशा प्रकारचं. ते तर असा एक 70,000 कोटीचा माज आहे आणि त्यामुळे ती दमदाटी येते आहे. इतके वर्ष सत्तेत असल्यामुळं ज्या पद्धतीनं आता आम्हाला सांगितलं बीडमध्ये धनंजय मुंडे फार लोकांना धमक्या देतात, ते त्यांच्याच पक्षाचे आहे. आणि आता अजित पवारांना ज्यावेळेस संपूर्ण चारही बाजूनं अपयश दिसतोय, पराभव दिसतोय, त्यामुळे भेदरलेली जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची झालेली आहे. ते ज्या पद्धतीनं धमक्या देत सुटले आहेत, माझ्या नादी लोक लागू, मला मी तुला संपूर्णच टाकेल. बघा, या देशामध्ये कोणी कोणाला संपवण्याची ताकद नाही, अवकात नाही. फक्त ती अवकात जनतेमध्ये आहे. आणि जनता ही कोणाच्या हातात नाही, कोणाच्या बांधील नाही आणि कोणाची काही मांडलिक नाही. त्यामुळं अशा धमक्यांना लोक भीक घालत नाही हे या ठिकाणी सांगायला होतं. राष्ट्रपती शरद पवारांवर हल्लाबोल करताना अजित पवारांची पाठवण करतात. ते म्हणाले की अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं. वा, त्यांच्या तोंडात चमचावर साखर नको तर मुठभर साखरेच्या तोंडात घालायला पाहिजे. कारण मागचा सगळा इतिहास काढून ज्यांनी भाषणातून अश्लाघ्य भाषेमध्ये भाषण केलं किंवा शब्दप्रयोग केला अजित पवारांच्या विरुद्ध, धरणामध्ये पाणी भरण्याचा सुतोवाच करणारे कोण, तर ते कोण आहे, तर ते राज ठाकरे आहेत. ज्या पद्धतीनं मागची भाषणं केली, आता जर पुडका आला असेल तो पुडका हा 4 तारखेला दिसेल. आणि 4 तारखेला राज ठाकरेंची भूमिका 4 जून नंतर ही तुम्हाला बदललेली दिसेल. ही 100% खरं आहे. धन्यवाद.